काय मागणी आहे तुमची? नमस्कार, मी अनिल कुमार होटकर, महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघ 5 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहे। कारण असं की मागच्या 2 महिन्याखाली बैठक झाली मंत्री महोदय लोढा साहेब यांच्या केबिनमध्ये। त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की कुठल्याही जुन्या तासिका कर्मचाऱ्याला काढण्यात येणार नाही आणि भरतीच्या अगोदर तुमचं काम करू, असं त्या बैठकीमध्ये खुद्द आमचे मंत्री महोदय यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं। आणि 3 माणसाची समिती गठीत करून त्या समितीचे अध्यक्ष हे सचिव राहतील असं सांगण्यात आलं होतं। पण समिती गठीत झाली, त्याचा GR जो निघाला तो 1 महिन्यानंतर, आणि तेही असा निघाला की त्याच्यामध्ये सचिव अध्यक्ष न होता या व्यवसाय शिक्षणचे संचालक अध्यक्ष झाले। हे पूर्णपणे भोंगळा कारभार आहे की जो माणूस एखाद्या विषयाला विरोध करतो आणि तोच त्याच्या मनाप्रमाणे त्या समितीवर माणसं कोडवत असतो। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा, आमच्या डिपार्टमेंटला एकूण 2350 पदं हे आउटसोर्सिंगने भरले जाणार आहेत। मग आमची मागणी छोटीशीच आहे की ते आउटसोर्सिंगने न भरता आमच्या डिपार्टमेंटला 419 ITIमध्ये 2127 जे तासिका कर्मचारी आहेत, हा डिपार्टमेंटचाच आकडा आहे। ह्या लोकांना तुम्ही आउटसोर्सिंगवर न घेता यांना तुम्ही कंत्राटी पद्धतीमध्ये डिपार्टमेंट थ्रू घ्या, आमची एवढीच मागणी आहे। पुढची भूमिका काय राहील? आणि ह्या संदर्भात जर समितीने आणि मंत्री महोदयाने लवकरात लवकर जर निर्णय नाही घेतला तर आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार पूर्णपणे दळवी साहेब आणि प्रशासन आणि आमचं मंत्रिमंडळ राहणार, एवढंच सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जळगाव जिल्हा, मी जितेंद्र नेमाडे, जळगाव जिल्हा भुसावळ ITI येथून। माझ्यावर प्राचार्यांनी असा अन्याय केला की त्यांनी वशिल्याने भरलेल्या मागच्या माणसाला पुढे आणण्यासाठी माझी 2018 पासूनची सेवा समाप्त केली आणि त्यामुळे तो खालचा 2021चा माणूस वरती आणला आणि त्यामुळे माझी सेवा संपल्याने मला 2 अपत्य आहेत व मी आज उपासमारीवर आलो आहे। व याकरता मी संस्थेच्या समोर जवळजवळ 72 तासाच्या वर उपोषण केलं व त्याची अजून काही वरपर्यंत दखल घेतली नाही। आमच्या युनियनने पाठपुरावा केला, सगळ्यांनी पाठपुरावा केला, पण अजून त्या सगळ्या लोकांनी केराची टोपी दाखवली, सगळ्यांपर्यंत ईमेल पाठवले। अशाच ही वेळ माझ्यावर जी आणली ती अशी माझ्या कोणत्याच बांधवावर किंवा बहिणीवर येऊ नये ही माझी प्रशासनाला कळकळीची विनंती। मी दीपाली साहेबराव तायडे, जिल्हा गोंदिया सालेकसा ITI इथून आलेली आहे। माझ्या जागी एका नियमित कर्मचाऱ्याने बदली घेतली आहे। मला 2 लहान अपत्य आहेत। आज मी 5 महिन्यापासून खाली आहे। मी या जॉबसाठी प्रिन्सिपल लोकांना, ROला, DVTला बरेचदा भेट दिली आहे, तर ते लोक काही दखल घेत नाही। आमची संघटना ही लढतच आहे, त्या संघटनेनुसार आम्हाला मान्यता द्यावी, बस एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।